हॅलो डिअर स्टुडंट्स, लेट अस रीड क्वेश्चन नंबर 8. DPP मधला क्वेश्चन 8 मध्ये आपल्याला विचारला आहे, द गिवन फिगर्स आर ऑफ ह्युमन लॅरिंग्स. फ्रंट व्ह्यू इज 1, ही आपल्याला फ्रंट व्ह्यू दिसत आहे, आणि वर्टिकल सेक्शन इज 2, ही आपल्याला दुसरी जी आहे इथे वर्टिकल सेक्शन दिसत आहे. आणि आपल्याला इथे विचारलं आहे त्यापैकी ABCDला आयडेंटिफाय करा. ठीक आहे, तर ह्यामध्ये जर आपण बघितलं तर ए जो आहे हा फ्लॅप लाईक स्ट्रक्चर आहे इथे. ठीक आहे, तर ह्याला आपण म्हणणार आहे दी एपिग्लॉटिस, जो की ग्लॉटिसच्या वरती आहे, जो की ग्लॉटिसला कव्हर करतो ड्युरिंग स्वॉलोइंग. ठीक आहे, त्यानंतर जर आपण इथे बी बघितलं तर बी आपल्याला इथे ही आहे अशा प्रकारे 3 सेक्शनला लेबल केलेलं दिसत आहे, जे की आहेत रिंग्स ऑफ कार्टिलेज, जे की सी शेपच्या रिंग्स असतात, ज्या आपल्या ट्रकियाला कोलॅप्स होण्यापासून वाचवतात. त्यानंतर आपण बघू शकतो सी जो आहे तो हा एक लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर आपल्याला इथे दाखवलेला आहे, आणि हा जो लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे तो आहे ट्रकिया. आणि डी जे आहे तो हा सेक्शन दाखवलेला आहे, जो की इथे हा सेक्शन सुद्धा आहे. ठीक आहे, जो की आहे आपला व्हॉइस बॉक्स म्हणजेच लॅरिंग्स. सो करेक्ट आन्सर हिअर वुड बी ऑप्शन ए दिला आहे इथे ग्लॉटिस, रॉंग. एपिग्लॉटिस करेक्ट, ग्लॉटिस पुन्हा एकदा रॉंग, एपिग्लॉटिस करेक्ट. त्यानंतर दिला आहे कार्टिलेजिनस रिंग्स, बी रिंग्स ऑफ कार्टिलेज, दिस इज करेक्ट. बोनी रिंग्स दिला आहे, रॉंग. सो ऑप्शन ए, ऑप्शन 1, 3 आणि 4 तर असेच रॉंग झाले आहे. सो करेक्ट आन्सर आपल्याला ऑलरेडी इथे मिळालेला आहे. रिंग्स ऑफ कार्टिलेज, सी आहे ट्रकिया, सी आहे ट्रकिया, and D is larynx. D is again larynx, which is also correct. So correct answer is option 2. All the best and keep learning with PW.